नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये आपण बघूया. इथे रागिणीला आनंद झालेला असतो कारण भूमी आणि आकाश हे दोघं जण खूपच जास्त दुःखी असतात. म्हणून तिच्या आनंदाला कुणाचीही दृष्ट लागू नये म्हणून ती स्वतःची इथे दृष्ट काढून घेते. तेव्हा इथे पौर्णिमा म्हणते की आई, हे सगळं काय आहे? तुम्ही स्वतःची दृष्ट का काढताय? तेव्हा रागिणी म्हणत असते, कसं आहे ना, जेव्हा मी खूप जास्त आनंदी असते ना, तेव्हा कुणाची तरी माझ्या आनंदाला दृष्ट लागते आणि माझ्या आनंदाला कुणाची दृष्ट लागू नये म्हणून मी अशी दृष्ट काढत असते. तेव्हा रागिणी म्हणते, बघ ना, म्हणजे इथे भूमी आणि आकाश या दोघांना आता इतका त्रास होतोय ना, हे बघून मला सगळ्यात जास्त आनंद होतोय आणि म्हणून माझ्या आनंदाला कुणाचीही दृष्ट लागू नये म्हणून मी माझ्या स्वतःची दृष्ट काढली. आता एक काम कर, हे जे काही मोहरी वगैरे आहे ना, हे घेऊन जा, गॅस पेटव, त्याच्यावरती तवा ठेव आणि तव्यावरती हे सगळं जाळून टाक. म्हणजे कुणाचीही दृष्ट लागली असेल तर ती निघून जाईल. तेव्हा इथे आता नीलांबरी म्हणत असते, अहो, हे तर खूपच जास्त चांगली गोष्ट आहे. नाही, दृष्ट वगैरे लागेल ते सगळं ठीक आहे, पण आता एवढं मोठं काम झालं आहे. भूमी आणि आकाश यांना आपण ठरवल्याप्रमाणे खूप जास्त त्राससुद्धा होतो आहे. मग आता सेलिब्रेशन तर झालं पाहिजे ना. तेव्हा इथे रागिणी म्हणत असते, अहो, मग सेलिब्रेशन तर व्हायलाच पाहिजे, पण आता नाही. आता मी सेलिब्रेशन करणार नाही आहे कारण मला खूप कामं आहेत. मला ऑफिसमध्ये जायचं आहे. अथर्वने ऑफिसमध्ये जो काही गोंधळ घालून ठेवला आहे ना, ते सगळं मलाच तर निस्तरायचं आहे आणि अथर्वने सुद्धा बिचाऱ्याने स्वतःहून हा गोंधळ घातलेला नाही आहे, तर या सगळ्याचा मास्टर माइंड मीच आहे. मीच तर हे सगळं घडून आणलं होतं ना. जी काही चूक घडली आहे ना, ती माझ्यामुळे घडलेली आहे. पण आता आकाशने मला ऑफिसचा ताबा दिला आहे. मग आता मला जाऊन सगळं ऑफिसमधलं काम करायला नको का? तेव्हा इथे आता रागिणीने स्वतःचा हेतू साध्य करण्यासाठी स्वतःच्या मुलाला सुद्धा सोडलेलं नसतं. तेव्हा नीलांबरी म्हणत असते, कसं आहे ना रागिणीताई, म्हणजे कुठेही आता कट कारस्थानं काही वाईट घडलं ना, तर मला असं वाटतं की हे सगळं तुमच्यामुळेच घडतंय की काय? तेव्हा रागिणी नीलांबरीकडे रागाने बघत असते आणि ती हळूहळू पुढे जाते आणि म्हणते, कसं आहे ना नीलांबरीताई, तुम्हाला जर असं वाटत असेल ना, तर ही चांगलीच गोष्ट आहे आणि मी तर देवाला हेच म्हणते की मलासुद्धा अशी कट कारस्थानं करण्याची, लोकांना त्रास देण्याची ताकद दे आणि त्याच्यामध्ये मला सक्सेससुद्धा मिळू दे, असं इथे रागिणी म्हणत असते. तेव्हा रागिणी म्हणते, बरं चला ठीक आहे, मी चालले, मला खूप कामं आहेत, ऑफिसमध्ये जायचं आहे ना. तेव्हा ती गेल्यानंतर नीलांबरी म्हणत असते, पुन्नू, बघितलंस ना, ही तुझी सासू, अगं हिला कुणाची दृष्ट लागते? हिनेच जर कुणाकडे बघितलं ना, तर 10 माणसांना दृष्ट लागेल आणि त्यांचंच काहीतरी वाईट होईल. उद्ध्वस्त होतील बिचारे. तेव्हा इथे पौर्णिमा म्हणत असते, नाही नको, 10 माणसं नाही उद्ध्वस्त झाले ना तरीसुद्धा चालेल, पण भूमी आणि आकाश हे दोघेजणं खूपच जास्त उद्ध्वस्त झाले पाहिजे असं पौर्णिमा म्हणते. तेव्हा इथे प्रेक्षकांनो, या तिघींची, भूमी आणि आकाश यांना फारच वाईट नजर लागलेली असते. दोघांची अवस्था बिकट असते. आकाशला आता वाईट वाटलेलं असतं की इथे अमोलीने भूमीला बाळाला एकदासुद्धा भेटू दिलेलं नसतं. तेव्हा आकाश आपल्या रूममध्ये येतो, दरवाजा बंद करतो आणि खूप जास्त रडत असतो. कारण अमोलीने भूमीला बाळाला एकदासुद्धा बघू दिलेलं नसतं आणि त्यामुळे इथे आकाशला वाईट वाटतं. त्याला असं वाटतं की माझ्या भूमीची अवस्था किती वाईट झालेली आहे. म्हणजे ती बाळाला भेटण्यासाठी एवढी आनंदाने गेली आणि त्या अमोलीने तिला घरी पाठवून दिलं. तेव्हा इथे आकाश हताश होतो आणि खाली बसून रडत असतो. तेव्हा भूमीसुद्धा तिथे येते आणि म्हणत असते, आकाश काय झालं रे? हे बघ, का तू दरवाजा लावून घेतलायस? हे बघ, मला माहिती आहे, मी तुला जे काही सांगितलं त्यामुळे तुला वाईट वाटते, हो ना? तू रडतोयस ना आकाश? मग तू दरवाजा बंद का केलायस? तू दरवाजा उघड ना. अरे, तू माझ्यासमोर बोलू शकतोस, माझ्यावरती रागवू शकतोस, माझ्यासमोर रडू शकतोस. मग तू दरवाजा का लावून घेतलायस? आकाश, तू खाली बसलायस ना? हे बघ, मी सुद्धा बाहेर खालीच बसली. तुला आठवतंय का आकाश, याआधीसुद्धा असं घडलं होतं? ज्या वेळेला आपलं लग्न झालं होतं त्यावेळेला सुद्धा असंच घडलं होतं. तू रूममध्ये येऊन असा एकटा खाली बसून रडत होतास आणि मी अशीच रूमच्या बाहेर बसले होते, हो की नाही? तेव्हा इथे आकाशला सुद्धा सगळ्या गोष्टी आठवत असतात. ज्या वेळेला इथे लग्न असतं त्यावेळेला इथे जेव्हा अग्नी पेटतो तेव्हा इथे आकाश घाबरतो आणि लग्न मंडप सोडून तो रूममध्ये येऊन बसलेला असतो. तेव्हा इथे भूमी म्हणत असते की त्यावेळेला मी तुला म्हणत होते की आकाश बाहेर ये ना, तेव्हा तू काय म्हणाला होतास? नाही, मी नाही येणार, मला नाही यायचं आहे बाहेर, असंच म्हणाला होतास ना तू?
तेव्हा आकाश मी तुला समजावत होते तेव्हा तर आपण एकमेकांना ओळखतसुद्धा नव्हतो, फक्त आपली थोडीशी इथे तोंड ओळख होती. तेव्हा इथे भूमी म्हणते, मग तेव्हा मला तुझ्या मनात काय चाललंय ते कळायचं. मग आता तर आपण दोघेजणं नवरा बायको आहोत. आता तुझ्या मनात काय चाललंय, या वेळेला तुला काय वाटते हे मला कळणार नाही का? आणि आता मला कळतंय की तुला खूप वाईट वाटते की अमोलीने मला बाळाला भेटू दिलं नाही. बरोबर ना? पण काही हरकत नाही. तू नको या सगळ्याचा विचार करू. नको स्वतःला वाईट वाटून घेऊ. आकाश, दरवाजा उघडणार आहे. हे बघ, मला तुझी फार काळजी वाटते. मला माहिती आहे तुला या गोष्टीचं खूप वाईट वाटले आणि म्हणून तू रडतोयस. पण तू माझ्यासमोर रडू शकतोस ना? एवढं तर आपलं नातं आहे ना घट्ट, की आपण एकमेकांच्या समोर आपलं दुःख शेअर करू शकतो. मग जर तुला वाईट वाटले तर तू माझ्यासमोर बसूनसुद्धा रडू शकतोस, माझ्याशी बोलू शकतोस. हो की नाही? दरवाजा उघड बरं. तेव्हा इथे आता भूमी आकाशला समजावत असते. ती सांगत असते की आपलं नातं एवढं कमकुवत नाही आहे की तू माझ्यासमोर बसून रडूसुद्धा शकत नाही. तू माझ्यासमोर बसून रडू शकतोस. मला जे काही बोलायचं आहे ते तू बोलू शकतोस, असं भूमी म्हणत असते. तेव्हा इथे भूमीने समजवल्यानंतर आकाश दरवाजा उघडतो. तेव्हा इथे भूमी म्हणते, आकाश काय झालं? का दरवाजा लावलास बरं? हे बघ, तू माझ्यावरती रागवलेस का? चिडलेस का तू? मग तसं बोल ना. तेव्हा इथे आकाश आता काहीच बोलत नाही. येऊन आपल्या आता बेडवरती बसतो. तेव्हा भूमी म्हणते, आकाश मला माहिती आहे तुला फार वाईट वाटले ना. मी आहे ना त्यांच्याकडे जायलाच नको होतं. हो की नाही? मी तिथे गेले म्हणूनच ती माझ्याबरोबर अशी वागली. तेव्हा भूमी म्हणते, आकाश तू बरोबर बोलत होतास. कदाचित अमोलीला आवडत नाही मी तिच्या बाळाला भेटायला गेलेलं. हो की नाही? तेव्हा इथे आकाश म्हणतो, भूमी तू हे सगळं डिझर्व नाही करत. अगं आपलं बाळ गेलं तेव्हापासून तुझी अवस्था खूपच जास्त नाजूक आहे मला माहिती आहे. पण तरीसुद्धा तुझ्याबरोबर सगळेजण असे वाईट का वागतायत? या सगळ्यात तुझी काय चुकी आहे? आणि इथे आकाश म्हणतो, हे बघ भूमी, तू हे सगळं डिझर्व नाही करत गं. तू फक्त आनंद आणि खुश राहणं डिझर्व करतेस, बाकी काही नाही. तेव्हा इथे भूमी म्हणत असते, आकाश आपण दोघेही हे सगळं दुःख डिझर्व नाही करत. आपण दोघेही चांगले आईबाबा बनू शकलो असतो ना. मग तरीसुद्धा देवाने आपल्याकडून आपलं बाळ हिरावून का घेतलं मला खरंच कळत नाही आहे. पण तू नको काळजी करू आणि नको स्वतःला त्रास करून घेऊ. अबोली जे काही वागली ना ते ती काही वागू दे, पण आपण त्या गोष्टीचा त्रास करून नाही घ्यायचा. हे बघ, तू कशाला रडतोयस? आपलं बाळ आहे ना, आपलं बाळ कुठेतरी आहे आणि ते आपल्याला बघत असेल. आणि तेव्हा जर आपल्या बाळाने आपल्याला बघून जर असा विचार केला की माझे आई बाबा किती रडतायत, ते तर खूपच जास्त हळवे आहेत, तर आपल्या बाळाला नाही आवडणार ना. तू नको रडूस बरं. तेव्हा इथे आकाश म्हणत असतो की भूमी, ज्या वेळेला तू प्रेग्नंट होतीस ना, तेव्हा मी तुझ्या पोटावरती हात ठेवून आपल्या बाळाला प्रॉमिस करायचो आणि मी आपल्या बाळाला म्हणायचो की मी तुझ्या आईला काही कमी पडू देणार नाही. तुझ्या आईला जगातला सगळा आनंद देईन, तिला काही कमी पडू देणार नाही, असं मी बाळाला आपल्या प्रॉमिस केलं होतं. तुला नेहमी खुश ठेवेन, आनंदी ठेवेन. पण बघ ना, मी त्यातलं काहीच करू शकत नाही आहे. मी तुला खुश ठेवू शकत नाही आहे, आनंद देऊ शकत नाही आहे, बाळाचं सुखसुद्धा देऊ शकत नाही आहे. मी काय करू? मी हारलो ना भूमी, मी हारलो आहे. तेव्हा भूमी म्हणते, अजिबात नाही, तू अजिबात हारलेला नाही आहेस. हे बघ आकाश, तू बाळाला दिलेलं प्रॉमिस पूर्ण करतो आहेस, पण या सगळ्यामध्ये माझीच चुकी आहे असं मला वाटतंय. तेव्हा आकाश म्हणतो, हे बघ भूमी, पुन्हा तू इथे पारितोषच्या घरी जायचं नाही आणि त्या अमोलीला भेटायचं सुद्धा नाही आणि बाळालासुद्धा भेटायचं नाही. तू आता बाळाचा विषय मनातून काढून टाक बरं आणि अमोलीच्या बाळामध्ये एवढी इन्व्हॉल्ड होऊ नकोस, असं सुद्धा आकाश म्हणत असतो. त्याचबरोबर इथे रागिनी आता ऑफिसमध्ये आलेली असते. रागिनी म्हणते, चला, अथर्वने जो काही गोंधळ घालून ठेवला होता तो आता निस्तरायची वेळ आली आहे. आता पुन्हा एकदा ऑफिसचा ताबा मी हातामध्ये घेतलेला आहे. बरं झालं आकाश, ऑफिसचा ताबा माझ्या हातात दिलाच. मला हेच तर हवं होतं ना, बाकी मला काही नको आहे. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, इथे फाईल आता कपाटामध्ये ठेवायला आल्यानंतर एका बाजूला एक बॅग दिसते. तेव्हा रागिनी ती बॅग काढते आणि म्हणते की ही बॅग इथे काय करते आणि त्याच्यामध्ये आहे तरी काय? तेव्हा रागिनी आजूबाजूला बघते आणि ती बॅग आता उघडते, तर त्याच्यामध्ये खूप जास्त कॅश असते प्रेक्षकांनो, खूप जास्त कॅश. तेव्हा रागिनी म्हणते, अरे वा, एवढे पैसे, पण एवढे पैसे, एवढी कॅश ह्या बॅगमध्ये काय करते? तेव्हा त्याच्यामध्ये दिवाळी बोनस अशी आता लिस्ट तयार केलेली असते आणि त्याच्यामध्ये सर्व एम्प्लॉईची नावं असतात. काही एम्प्लॉईच्या समोर टिक करून ठेवलेली असते, तर काही एम्प्लॉईजच्या नावाच्या समोर
टिक केलेली नसते. तेव्हा रागिनी म्हणते, अच्छा, म्हणजे ज्या एम्प्लॉईंना इथे बोनस दिवाळीचा देण्यात आलेला आहे त्यांच्या नावाच्या समोर टिक करून ठेवले आणि ज्या इथे एम्प्लॉईजला बोनस दिलेला नाही आहे त्यांच्या नावाच्या समोर टिक नाही आहे आणि बोनस वाटून झाल्यानंतरची ही उरलेली कॅश आहे असं रागिनी म्हणते. आणि मला तर आता वाटतंय दिवाळी कधीची होऊन गेले आणि जे काही आमच्या घरामध्ये घडतंय त्यामुळे इथे कुणाचंही लक्ष ह्या बॅगकडे गेलेलं सुद्धा नाही आहे. त्याच्यामुळे रागिनी, अगं बरोबर या ठिकाणी आलीस, बरं झालं ना, एवढी कॅश तुझ्या हाती लागली. आता ह्या कॅशचा वापर मी चांगल्या कामासाठी करू शकते. तेव्हा रागिनीला आठवतं इथे तो वॉर्ड बॉय आणि ती नर्स दोघेजणं तिच्याकडे पैसे मागायला आलेले असतात. तेव्हा ते काय म्हणतात की इथे पोलिसांना आमच्या कामाबद्दल कळलेलं आहे आणि तो एक हवालदार आहे ना, तो म्हणाला आहे की जर माझं तोंड बंद करायला जर मला पैसे दिले नाही ना तर तुम्हाला मी अरेस्ट करेन आणि जर त्याने आम्हाला अटक केली आणि आमच्याकडून खरं वधून घेतलं तर आम्ही तुमचं नाव घेऊ शकतो. हे आता रागिनीला त्या लोकांनी जणू काही धमकी दिलेली असते. तेव्हा रागिनी विचार करते की चला या पैशांचा उपयोग चांगल्या कामासाठी करूया. हे पैसे मी नेऊन त्या नर्सला आणि त्या वॉर्डबॉयला देते आणि कायमचं त्यांचं तोंड बंद करायला सांगते. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, इथे आता रागिनी ती कॅश घेऊन जात असते, ती सुद्धा चोरून. तेव्हा राजाराम काकांनी सगळं काही दाराच्या आडून बघितलेलं असतं. तेव्हा त्यांना कळतं की भूमीला जो काही संशय आलाय रागिनीवरती तो अगदी खरा आहे. म्हणजे रागिनी इथून आता पैसे चोरून घेऊन जाते आणि भूमीसुद्धा तेच म्हणालेली असते. ती म्हणत असते की राजाराम काका, हे बघा, रागिनी आत्या जर सुधारल्या असतील तर ती चांगली गोष्ट आहे, पण मला अथर्वचं जे काही ऑफिसमध्ये प्रकरण घडलंय ना त्यामुळे मला असा संशय येतोय की हे सगळं रागिनी आत्यांनी केलं असेल आणि म्हणूनच मी म्हणते की तुम्ही ऑफिसमध्ये आल्यानंतर रागिनी आत्यांवरती लक्ष ठेवा. मी तर म्हणते की रागिनी आत्यांवरती मला जो काही संशय आलाय तो खोटा ठरवू दे, पण जर तसं झालं नाही तर मग आपल्याला कळेल की रागिनी आत्या फक्त सुधारण्याचं नाटक करतायत, मुळात त्या अजिबातच सुधारलेल्या नाही आहेत. तेव्हा इथे राजाराम काका आता भूमीला फोन करतात, कारण भूमीला जो संशय आलेला असतो तो खरा ठरलेला असतो. तेव्हा इथे भूमी आकाशला पाणी प्यायला देते आणि तेवढ्यातच इथे राजाराम काकांचा फोन आलेला असतो. तेव्हा ती म्हणते, आकाश, मनूचा फोन आलाय, ती काय म्हणते ते बघते आम्ही. आणि ती आता बाहेर येते. ती म्हणते, राजाराम काका बोला ना. तेव्हा काका म्हणतात की भूमी, तुला जो काही रागिनीवरती संशय आला होता ना तो अगदी खरा आहे ग. माणसाची वृत्ती कधीच बदलत नाही. तुला माहिती आहे, ती ऑफिसमध्ये तिला मी अडकवण्यासाठी ट्रॅप रचला होता. मी एका बॅगमध्ये कॅश ठेवली होती आणि ती कॅश घेऊन आता ऑफिसमधून निघाले. तुला माहिती आहे, तिने चोरी केली आहे. तेव्हा भूमी म्हणते, राजाराम काका, तुम्ही एक काम करा, तुम्ही आत्यांचा पाठलाग करा आणि त्यांना पैशांसकट रंगेहात पकडा. आणि आता ना मी हा कॉल बंद करते आणि तुम्हाला व्हिडिओ कॉल करते. तो फोन तुम्ही खिशामध्ये ठेवा, तुम्ही तुमच्या शर्टच्या वरच्या खिशामध्ये ठेवा आणि मग रागिनी आत्या काय बोलतायत ते सगळं इथे आम्हाला कळेल. आणि फक्त मला नाही तर मी आकाशला सुद्धा त्यांचं बोलणं दाखवणार आहे. तेव्हा ठरल्याप्रमाणे राजाराम काका फोन बंद करतात. त्यानंतर भूमी त्यांना व्हिडिओ कॉल करते. काका फोन आता आपल्या खिशामध्ये ठेवतात. तेव्हा इथे भूमी घाईघाईने आकाशजवळ येते आणि त्याला म्हणत असते की आकाश, आता मोबाईलवरती जे काही घडणार आहे ना ते तू शांतपणे बघ, अजिबात काही बोलू नकोस. तेव्हा इथे आकाश म्हणत असतो की कुणाचा फोन होता. तेव्हा भूमी म्हणते की राजाराम काकांचा फोन होता. हे बघ, ऑफिसमध्ये जे काही घडलं अथर्व बरोबर, मला संशय आहे की ते सगळं रागिनी आत्यांनी केलं होतं आणि म्हणूनच मी राजाराम काकांना त्यांच्यावरती लक्ष ठेवायला सांगितले. रागिनी आत्या जर गुन्हेगार असतील ना तर त्या ह्या ट्रॅपमध्ये अडकतील असं मी राजाराम काकांना सांगितलं होतं आणि त्यांनी अगदी ठरल्याप्रमाणे सगळं काही केलं आहे. आणि इथे रागिनी आत्या कॅश घेऊन आता निघून जात आहेत. तेव्हा मी त्यांना व्हिडिओ कॉल केला आहे. त्या जे काही बोलतील ना आता ते सगळं आपल्याला इथे कळणार आहे. आकाश म्हणतो, भूमी, हे सगळं करायची काही गरज होती का? अगं, आत्या आता सुधारली आहे ना, आपण तिच्यावरती विश्वास ठेवायला काही हरकत नाही आहे. तेव्हा भूमी म्हणते, आकाश, रागिनी आत्या सुधारल्यात असं आपल्याला वाटतंय, कारण त्या आपल्याला तसं भासवतायत, तसं दाखवतायत, पण ॲक्च्युली त्या सुधारल्यात की नाही हे आता आपल्याला बघायला नको का? त्यांनी काय काय केले आणि काय काय नाही हे आपल्या बरोबर लक्षात आहे. सगळं काही विसरून जमणार नाही आहे आकाश. आणि मला असं वाटतंय की रागिनी आत्यांमुळेच अथर्व ऑफिसमध्ये जे काही त्याने गोंधळ घातलाय ते सगळं रागिनी आत्यांच्या चुकीमुळे घातलेलं आहे असं मला वाटतंय. तेव्हा इथे राजाराम काका आता जातात आणि रागिनीला आवाज देतात. ते म्हणतात, रागिनी,
कुठे जातेस ग तू? ऑफिसमध्ये आली आहेस ना, मग अशी न सांगता कुठे जातेस? तेव्हा इथे रागिनी आता थांबते. तेव्हा राजाराम काका म्हणतात, आणि ही ऑफिसची बॅग कुठे घेऊन चालली आहेस तू? तुला माहिती आहे ना याच्यामध्ये कॅश आहे, आणि एवढी मोठी बॅग कुठे घेऊन चाललीस? तेव्हा इथे रागिनीला आता संशय आलेला असतो की कदाचित राजाराम काका लगेच मागे आलेत, याचा अर्थ त्यांना संशय येऊ शकतो. तेव्हा इथे राजाराम काका म्हणतात, सांग ना कुठे चालली आहेस? ऑफिसची बॅग घेऊन, त्याच्यामध्ये इतकी कॅश आहे, ती कॅश घेऊन कुठे चालली आहेस? तेव्हा इथे रागिनी म्हणते, हे काय बोलताय तुम्ही? ह्या बॅगमध्ये कॅश आहे? तेव्हा राजाराम काका म्हणतात, हो, मीच याच्यामध्ये कॅश ठेवली होती. भूमी अगदी बरोबर बोलत होती. रागिनी, तू काही सुधारणार नाही आहेस. माणसाची वृत्ती कधीच बदलत नाही. तू फक्त इथे सुधारण्याचं नाटक करतेस, नाहीतर तू जशी आहेस ना तशीच आहेस. याच्यामध्ये मीच कॅश ठेवली होती. मला बघायचं होतं तू कॅश घेऊन कुठे जातेस ते, आणि तू तर तेच केलंस. तेव्हा इथे रागिनी म्हणत असते, अहो, हे काय बोलताय तुम्ही? या बॅगमध्ये कॅश आहे? मला तर माहितीच नव्हतं. तेव्हा राजाराम काका म्हणतात, बघू दे, आणि ते रागिनीच्या हातातून बॅग घेतात आणि त्याच्यामध्ये आता कॅश आहे की नाही ते चेक करत असतात. तेव्हा ते म्हणतात की रागिनी, याच्यामध्ये तर कॅश होती ना, कुठे आहे ती? तेव्हा रागिनी म्हणते, अहो असं काय करताय? याच्यामध्ये कॅश होती, पण मी ती सगळी आकाशच्या लॉकरला ठेवली. आकाशच्या लॉकरमध्ये सगळी कॅश ठेवली, आणि आता या बॅगमधून मी हा फाईल घेऊन जात होते ना, बॅगमधून फाईल घेऊन जात होते. अथर्वमुळे जे काही आपल्या कंपनीचं नुकसान झाले, आपले एवढे मोठे जे डीलर्स आहेत ते सोडून जात आहेत, म्हणून मी त्यांच्याबरोबर बोलायला जात होते. त्यांना समजवायला जात होते की एवढं काही करायची गरज नाही आहे. हवं तर आपण पुन्हा एकदा प्रेझेंटेशन करूया, आपण पुन्हा एकदा नवनवीन आयडिया शोधून काढूया, आणि हे सांगण्यासाठीच मी चालले होते. पण तुम्ही म्हणालात की या बॅगमध्ये कॅश आहे म्हणून. तेव्हा राजाराम काका म्हणतात, हो, कारण मीच ठेवली होती आणि तू मला न सांगता घेऊन जात होतीस, मग मी तुला विचारणारच ना. तेव्हा रागिनी म्हणते, अहो असं काय करताय? अजूनही तुम्ही माझ्यावरती संशय घेताय का? हे बघा, फाईल घेऊन जात होते, पण म्हणून मी ह्या बॅगमधून घेऊन गेले, तर तुम्हाला असं वाटलं की लगेच मी हे पैसे चोरून घेते की काय? असं मी अजिबात केलेलं नाही आहे. सगळी कॅश मी कपाटामध्ये ठेवून दिले लॉकरला. तुम्ही अजिबात काळजी करू नका. तेव्हा इथे रागिनी म्हणते की तुम्ही हे सगळं मुद्दामून केलंत का, मला अडकवण्यासाठी? तेव्हा राजाराम काका म्हणतात, असं काही नाही आहे. ही कॅश मी ऑफिसची होती, म्हणून मी ती कपाटामध्ये लॉकरला ठेवून दिली होती. पण ही कॅश तू घेऊन जाशील आणि परस्पर आकाशच्या लॉकरला ठेवून तू याच्यामधून आता तुझ्या फाईल्स वगैरे घेऊन जाशील, मला कुठे काय माहिती होतं? त्यानंतर इथे आता आकाश आणि भूमी दोघेजण एकमेकांच्या तोंडाकडे बघतात. रागिनीला माहिती असतं की हे सगळं हे लोक मुद्दामून करतायत, कारण का प्रेक्षकांनो, इथे आता रागिनीला ही बातमी दिलेली असते पौर्णिमाने. ज्या वेळेला इथे भूमी फोनवरती बोलत असते, ती म्हणते की राजाराम काका, तुम्ही एक काम करा, आत्यांना रंगेहात पकडा. तेव्हा इथे पौर्णिमा ते बोलणं ऐकते आणि रागिनीला विचारते की आई, तुम्ही कुठली कॅश वगैरे चोरली आहे का हो? तेव्हा रागिनी म्हणते, हो चोरली आहे. तुला कसं माहिती? तेव्हा इथे पौर्णिमा म्हणते, कारण ती भूमी आहे ना, ती बाबांजवळ बोलत होती की रागिनी आत्यांनी कॅश जर चोरली तर समजून जायचं रागिनी आत्या सुधारलेल्या नाही आहेत, आणि मग आपण त्यांच्यावरती बारीक लक्ष ठेवायचं. तेव्हा इथे बाबांनी हा प्लॅन केला होता तुम्हाला अडकवण्यासाठी, आणि तुम्ही आता एक काम करा, ती कॅश आहे ना, ती तुमच्याजवळ ठेवू नका, त्याची काहीतरी विल्हेवाट लावा. तेव्हा इथे रागिनी म्हणते की मला ट्रॅपमध्ये अडकवतायत काय, मला प्लॅनमध्ये फसवतायत की काय? आता बघच तू, मी यांचा प्लॅन यांच्यावरतीच कसा उलटा करते ना, ते बघ. तेव्हा इथे आता पौर्णिमाने तिला सगळी न्यूज दिलेली असते की तुम्ही ती कॅश आहे ना ती ठेवून द्या, कारण का हा सगळा ट्रॅप रचण्यात आलेला आहे. बाबा आणि भूमी या दोघांनी प्लॅन केलाय तुम्हाला फसवण्याचा, कारण त्या दोघांनाही तुमच्यावरती आता संशय आलाय की तुम्ही नक्कीच ऑफिसमध्ये चोरी करणार आहात आणि तुम्ही ती केली. तेव्हा इथे रागिनी म्हणते की बरं झालं पौर्णिमा मला फोन करून सांगितलंस, नाहीतर आता काही माझं खरं नव्हतं. त्यांनी जो काही प्लॅन केलाय ना, त्या प्लॅनमध्ये त्यांनाच कसं अडकवते ना ते बघच तू. तेव्हा इथे प्रेक्षकांनो, आता भूमी जे काही राजाराम काकांना बोललेले असते, राजाराम काका तसं सगळं करतात. पण एक गोष्ट आता भूमी आणि राजाराम काका दोघांच्या लक्षात आलेली असते की रागिनी खोटं बोलते. रागिनी म्हणत असते की आधी माझ्याकडून चुका झाल्या असतील, पण आता चुका होत नाही आहेत. आता मी जे काही करते ते ऑफिससाठी करते, घरासाठी करते. पण इथे भूमीच्या लक्षात येतं की रागिनी आता हे सगळं नाटक करतायत. त्यांना फक्त या घरामध्ये यायचं होतं, सगळ्यांच्या मनात आपली जागा निर्माण करायची होती आणि पुन्हा डावपेच खेळायचे होते, आणि त्यांनी अगदी तेच साधलेलं आहे, असं आता इथे ती म्हणत असते. तेव्हा इकडे आता रागिनी म्हणत असते की मी कॅश चोरलेली नाही आहे, कॅश तर पूर्णपणे आता आकाशच्या केबिनमध्ये आहे.
तेव्हा इथे राजाराम काकांना आता असं वाटत असतं की तुला ती कॅश यातून काढायची गरजच काय होती. तशी ही रागिनी, तू आता गाडीतून जाणार होतीस ना, मग ह्या 2 महत्त्वाच्या फाईल काही गाडीमध्ये अशा राहिल्या नसत्या का. त्याच्यासाठी एवढे सगळे पैसे काढले, ते लॉकरला ठेवले आणि आता ती पैशांची बॅग घेऊन त्याच्यामधून 2 फाईल घेऊन जातेस, याला काय अर्थ आहे. तेव्हा रागिनी म्हणते, तुम्ही माझ्यावरती संशय घेताय का. अजूनही तुमचा माझ्यावरती विश्वास नाही आहे. म्हणजे मी आता चांगल्या हेतूने जरी काही करण्याचा प्रयत्न केला तरीसुद्धा तुम्ही सगळेजण मला चुकीचंच समजताय, बरोबर की नाही. आता यापुढे मी काय करायचं आहे. तेव्हा इथे आता राजाराम काका म्हणतात की ठीक आहे, तू जा तुझ्या कामाला, काय करायचं आहे ते पुढचं मी बघतो. त्यानंतर इथे प्रेक्षकांनो, आता भूमी खूपच जास्त टेन्शनमध्ये असते. कारण भूमीला आता इथे काही करून स्वतःला निर्दोष सिद्ध करायचं असतं आणि म्हणूनच तिने हा खेळ केलेला असतो. पण भूमीच्या सगळं काही लक्षात येतं. आकाश म्हणतो, बघितलंस ना भूमी, तुम्ही विनाकारण तुमचा वेळ वाया घालवताय. आत्या सुधारले, मी खरंच सांगतोय. तेव्हा इथे भूमीला असं वाटत असतं की नाही, आत्या अजिबात सुधारलेल्या नाही आहेत. उलट त्या पूर्वीपेक्षा जास्त इथे आता वाईट वागायला लागलेल्या आहेत असं तिला वाटतं. फक्त त्यांनी त्यांची स्ट्रॅटेजी चेंज केली. इथे आधी रागवायच्या आणि आता गोड गोड बोलून इथे माणसाची खोड मोडतायत हे सुद्धा कळलेलं असतं. त्यानंतर इथे प्रेक्षकांनो, रागिनी ती बॅग घेते आणि त्याच्यामध्ये पुन्हा आपल्या फाईल वगैरे भरत असते. ती म्हणते, काळजी करू नका, हे कॉन्ट्रॅक्ट आपल्यालाच मिळेल, आपल्याच कंपनीला मिळणार, असं रागिनी म्हणत असते. त्यानंतर प्रेक्षकांनो, पुढील भागामध्ये आपण बघूया. इथे भूमी आता शांतपणे झोपलेली असते. तेव्हा तिला बाळाच्या रडण्याचा आवाज ऐकू येतो. तेव्हा ती बाळासाठी कासावीस होते आणि ती धावत पळत इथे आता पारितोषच्या घरी येते. पारितोषच्या घरी आल्यानंतर इथे आता दरवाजा बंद असतो. भूमी दरवाजा नॉक करत असते, पण दोघेही इथे कानाला कॉर्ड लावून आता गाणी ऐकत रोमॅन्टिक झालेले असतात, डान्स करत असतात. तेव्हा भूमी म्हणते, काय चाललं यांचं, दरवाजा का उघडत नाही आहेत. आणि इथे बाळ खूप रडत असतं. तेव्हा भूमी धावत पळत जाते आणि ते सुद्धा सीडी लावून ती खिडकीमधून आतमध्ये जाते आणि इथे बाळाला ती उचलून घेते आणि शांत करत असते.